आता मोबाईलवर लक्षात आलं एका नातवाला पहिला पगार झाला. ती पळत पळत घरला गेलं. म्हणलं मम्मी माझा पहिला पगार झाला, तुला काय आणते? मम्मी म्हणली साडी आण. पप्पा म्हणलं मला ड्रेस आण. दादा म्हणलं मला ड्रेस आण. कोपऱ्यात आजोबा बसलो. आजोबाजवळ गेला. म्हटलं आजोबा तुम्हाला काय आणू दे? आजोबाला म्हणायचं का नाही मला भगवद्गीता आण, रामायण आण, चष्मा आण, काठी आण. आजोबा म्हणतोय मला मोबाईल आण. आता नातू म्हणला म्हाताऱ्याची शेवटची दिसते आहे. आता शेवटचीच म्हणली पाहिजे. एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय आणि म्हातारा बी उडतोय. म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला. म्हाताऱ्यानं ठेवायचा कुठं म्हणून धोत्रात बांधला आणि चौकात गेलं. रिंगटोन वाजली, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हाताऱ्याला कळलं मोबाईल कुठं बांधलाय. मगाच कशी फुगडी खेळते ना तसं एकच खेळायला लागला आणि मोबाईल काढला. नातवासंग बोलत 100-150 फूट गेलं. बोलायचं बंद झालं. मोबाईल बंद केला. लक्षात आलं मोबाईल तिथं काढलाय, धोतर तसंच राहिले. अशी सगळी अवस्था असताना आपण आता एक पोरं असते ते पोरे असते त्या बायका असते त्या पण हिने कशी तोंड काढली मगाचपासून बघतो हिर उठवला का तुम्ही असं हलतोय पण ह्यांच्या तोंडाला टाकायला. त्याचं कारण सांगू कारण सोडायला सांगतो. खरं एकदा लग्न झाली का नाही माणूस हसायचाच बंद. आता माझं लग्न झालंय म्हणून सांगतो तुम्ही लय नाराज होणार. बघा बिन लग्नाची असलेली नाही म्हणणारे मंत्री पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती झाले आणि लग्नवाले अजून फिरतील गावातून बोंबले. परवा घरी गेलो म्हणजे रोजच जातो. त्याला परवा गेला ना रोज कुठं काय तुला काय झोपतो काय म्हणून. तर बायको सरकारी दवाखान्याच्या बाकड्यावर पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का नाही. बाकडं बारकं पेशंट बारका तशी ही डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली होती. ससा खाऊन आजगर पडावा तशी पडलेली. हिला काय झालंय विचारावं तर अवघड, नाही विचारावं तर अवघड. म्हणून म्हटलं तुला काय होतंय काय ग? तर मला म्हणली मला कसंच होतंय. आता पुरुषांना विचारा तुम्हाला काय होतंय का? एका मिनिटात सांगते माझी कंबर दुखत्या, माझी मान दुखत्या, माझं डोकं दुखतंय. बरोबर काय? पण महिलाच नाही विचारलं की महिला म्हणते त्या मला कसंच होतंय का? तर याचा अर्थ असं काहीच होत नसते. मग काहीच न होता टीव्ही कसं बघत बसायचं म्हणून या म्हणतात मला कसंच होतं. मी म्हटलं तुला नक्की काय होतंय सांग बघू. तर मला म्हणली सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना शेवटचा घास तासाभरानं तोंडातच फिरायला लागला. तासाभरानं मी मनात म्हटलं मनातच म्हणतोय म्हणून 16 वर जाते. मी मनात म्हणलं त्याच्या आधीच 4 घास कमी खाल्लास तशी वेळ आली असती का? तर मला म्हणली जरा घशात मी खावताय तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली. तरी मला शंका आली. टीव्ही इकडे होता मी इकडे बघत होतो. डेटॉल काय प्याचं औषध आहे. मी म्हणलं दवाखान्यात जाऊया का? तर मला म्हणते करायला नको गावातच जाऊया. आता आमचं आयुष्य सम्राट 500 नाक्षीला खाऊन गेलं. हिला करायला नाही आम्ही काय डोक्यावर पडलो. मी म्हणलं ठीक आहे आता तुझी इच्छा आहे तर गावातच जाऊया. तर मला म्हणजे आता दवाखान्यात जायचं आहे तर आणि 4 घास खाऊन घेतली. मला इंजेक्शनची रिॲक्शन येते. बघा हे कालचं पोरग आहे भया आणि 20 वर्षाने येणार तर 12-16चा अध्यक्ष असणार. आणि मग बायकोला पण मी असा रस्त्याने निघालो होतो. तर तुम्हाला एक गंमत सांगतो. आमदाराच्या मागं पळणं सोपं
मंत्र्याच्या मागे चप्पल टाकून पळणं सोपं, पण बायको सोबत चालणं सगळ्यात अवघड. आपण बायको सोबत निघालो आणि समोर एखादी महिला निघून गेली. आता आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो किंवा साडीचा, मग आता सगळ्या साड्या दुकानातच बघायच्या का? एखादी साडी अशी हिंडती फिरती बघितली तर बायको लगेच आपल्याला डोसालती म्हणते होय आता गेलेली महिला बघितली का? ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड. बघितली म्हणत ना तुम्ही काय सोडताय, आणि नाही म्हणलं तर कुठं तोंड करून फिरता हो. आणि या सगळ्या महिलांची माफी मागून सांगतो काका, सगळं डॉक्टर या महिलांनी सांगितलं आहे. सगळं कसलीही दणदणीत महिला असो, सौगाने धरून दवाखान्यात नेली तरी डॉक्टर म्हणते ते हिला रक्त कमी आहे, त्याला सफरचंद द्या, रताळ द्या, दूध द्या. अन्नावरा मरायला झालेला असतो त्याला म्हणणार शुगर आहे. बरोबर? अहो दिवाळीत मिठाईनं घर भरलेलं असतं, पण हे कोपऱ्यात कारलं कुठं बसत. मग दवाखान्यात गेलो, डॉक्टर म्हणला वहिनी काय नाही. बायको म्हणजे मला कसं होतंय. डॉक्टर म्हणजे तुम्हाला पाण्याची अलर्जी आहे, तुम्ही अजिबात भांडी घासू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणली काही अडचण नाही. ठीक आहे म्हणलं, उभे उभे घासून टाकायचे. पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणली काही अडचण नाही. पुन्हा म्हणला दोन्ही सुद्धा धुवू नका. आता लयच वेळा लागले म्हणून म्हणलं डॉक्टर माझ्या तर मला म्हणतो व्हिडिओ टाकाय.